नाव फरहान इम्रान वाळे मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य नेते होते। त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते आणि लोकमान्य ही पदवी लोकांनी त्यांना दिली होती, ज्याचा अर्थ लोकांनी स्वीकारलेला नेता असा होता। महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता असे संबोधले होते। टिळकांचे कार्य बहुआयामी होते, यामध्ये शिक्षण, पत्रकारिता, राजकीय सक्रियता आणि सामाजिक सुधारणांचा समावेश होतो। टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार आहे, हे त्यांचे प्रसिद्ध घोषवाक्य आजही प्रेरणा देतात। त्यांनी पुन्हा स्वातंत्र्याची मागणी केली तर त्यावेळेचे अनेक नेते ब्रिटिश राजवटीत राहून सुधारणा मिळवण्याच्या मताचे होते। ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील जहालमतवादी नेते होते। त्यांनी जनतेला संघटित करून ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा उभारण्यावर भर दिला। 1905 मध्ये बंगालच्या फाळणीनंतर टिळकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर आणि ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार करण्याची जोरदार शिफारस केली। या चळवळीमुळे देशात आर्थिक आत्मनिर्भरतेची भावना वाढीस लागली। अॅनी बेसंट यांच्यासोबत त्यांनी 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना केली। या चळवळीचा उद्देश भारताला ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळवून देणे हा होता आणि या चळवळीमुळे देशभरात राजकीय जागृती निर्माण झाली। टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवाजी जयंती यांसारख्या सार्वजनिक उत्सवांना राष्ट्रीय एकतेचे आणि देशभक्तीचे व्यासपीठ बनवले। या माध्यमातून त्यांनी सामान्य जनतेमध्ये राष्ट्रवादाची भावना रुजवली आणि त्यांना स्वातंत्र्य चळवळीशी जोडले। टिळकांनी शिक्षणाला जागृतीचे महत्त्वाचे साधन मानले आणि 1880 मध्ये गोपाळ, गणेश आगरकर आणि इतरांसोबत न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली। पुढे 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, ज्याद्वारे फर्ग्युसन कॉलेज सारख्या शैक्षणिक संस्था सुरू झाल्या। काही लोक त्यांना सामाजिक सुधारणाबाबत पुराणमतवादी मानले असले तरी त्यांनी बालविवाह, हुंडा यांसारख्या सामाजिक प्रथांना विरोध केला। मुलींच्या विवाहाचे वय वाढवण्याबाबतही त्यांचेच विचार होते। मात्र कायद्याने सुधारणा करण्याऐवजी समाज शिक्षणाने बदल घडवावे असे त्यांचे मत होते। त्यांनी अस्पृश्यता निवारण्याच्या कामालाही पाठिंबा दिला होता। टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांची सुरुवात केली। या वृत्तपत्रांमधून त्यांनी ब्रिटिश सरकारच्या धोरणावर टीका केली, लोकांना जागृत केले आणि राष्ट्रवादाचा प्रसार केला। त्यांच्या पत्रकारितेमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवासी भोगावे लागले, परंतु यामुळे त्यांची लोकप्रियता अधिक वाढली। बंगाली तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला। या ग्रंथात त्यांनी भगवद्गीतेतील कर्मयोगाचे तत्वज्ञान सोप्या भाषेत मांडले आहे आणि ते राष्ट्रीय कार्यासाठी कसे उपयोगी होईल हे सांगितले आहे। त्यांनी आर्टिक होम इन द वेदास या ग्रंथातून वेदांच्या निर्मिती स्थानाबाबत नवीन सिद्धांत मांडले। त्यांचे गणित, ज्योतिष आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास होता। लोकमान्य टिळकांनी आपल्या कार्याद्वारे स्वातंत्र्य चळवळीला एक नवी दिशा दिली। त्यांचे विचार आणि कार्य आजही भारतीयांसाठी अविस्मरणीय आहे।